अस्सल गावरानी चिकन शिकायचं आहे. मग चला उशीर कशाला करायचा, मग चला लगेच आपण शिकूया गावरानी झणझणीत चिकन. 1 किलो गावरान चिकन आहे आणि हे चिकन भाजून घेतलेलं आहे आणि या चिकन छान खळखळ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. 4 ते 5 पाण्याने धुवून घेतलेलं आहे चिकन. आता चिकनला आपण मॅरिनेट करून घेऊया. चिकन उकडीला टाकण्याआधी याच्यामध्ये जर आपण काही मसाले टाकले तर चिकनची चव खूप छान येते. यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे, हळद टाकणार आहे 1 चम्मच, 1 चम्मच तिखट आहे, आलं, लसूण, सांबार आणि हिरव्या मिरच्या 3 ते 4 याची 1 पाऊण वाटी पेस्ट केलेली आहे, ती पेस्ट टाकून घेणार आहे आणि या चिकनला सर्व मी कोट करून घेणार आहे. आणि असं हे आपल्याला एक अर्धा तास मुरत घालायचं आहे, कारण याने टेस्ट खूप छान येते चिकनला. असे चिकनला छान कोट केले सर्व मसाले. आता अर्धा तास मी असं चिकन मॅरिनेट व्हायला ठेवणार आहे. करून घेऊया. 1 पळी तेल घेतलं मी. तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मोठे मोठे 3 कांदे चिरून घेतलेले आहे मी, हे टाकणार आहे आणि कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा 2 ते 3 मिनिट. 1 टोमॅटो टाकून घेतलेला आहे यामध्ये आणि हा टोमॅटो छान थोडासा परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकून घेतलेलं आहे, टोमॅटो छान नरम होण्यासाठी. टोमॅटो आणि कांदा, आता कांदा आणि टोमॅटोचं मिश्रण हे छान सॉफ्ट झालेलं आहे. यामध्ये जे आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं अर्ध्या तासासाठी, ते टाकून घेणार आहे आणि छान प्रकारे परतून घ्यायचं आहे आपल्याला. हे मिश्रण छान मिक्स केलेलं आहे आणि यावर झाकण ठेवून मी पाणी टाकून घेणार आहे. यावर झाकण ठेवून पाणी टाकून घ्यायचं. 1-4 मिनिट आपल्याला असंच मंद आचेवर शिजून घ्यायचं. जवळजवळ 5 मिनिट झालेले आहे. चिकन छान शिजत आहे आणि हे जे वर पाणी आपण टाकून घेतलं होतं हे चिकन मध्ये आपण टाकून घेणार आहे. चिकन चांगल्या प्रकारे फिरून घ्यायचं आहे आपल्याला आणि मोठा 5 मिनिट मोठा गॅस करायचा आहे. चिकनला उकळी आली की परत आपण चिकन मंद गॅसवर शिजायला ठेवणार आहे. मोठ्या गॅसवर चिकनला उकळी आलेली आहे. आता या चिकनवर मी झाकण ठेवणार आहे आणि या झाकणावर आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चिकन मंद गॅसवर आपल्याला जवळजवळ 35 मिनिट शिजून घ्यायचं आहे, कारण हे गावरान चिकन आहे. गावरान चिकनला शिजायला वेळ लागतो. तुम्हाला जर चिकन कुकर मध्ये शिजून घ्यायचं असेल तर 3 शिट्टीमध्ये चिकन शिजून तयार होतं. चिकन छान प्रकारे शिजते आहे, तिथपर्यंत आपण चिकनच्या वाटणाची तयारी करून घेऊया. इथे 15 ते 20 मी खोबऱ्याचे काप घेतलेले आहे. खोबरं छान प्रकारे मी भाजून घेतलेलं आहे. तीळ घेतलेले आहेत 2 चम्मच, 1 चम्मच जिरे घेतलेले आहे, 1 दालचिनीचा छोटा तुकडा घेतलेला आहे, चक्री फूल 1 घेतलेला आहे, मोठी विलायची 1 घेतलेली आहे आणि मिरी घेतलेली आहेत 10 मिरी असतील हे जवळपास. आणि हे धणे घेतलेले आहेत 2 ते 3 चम्मच आहेत पोहे खाण्याच्या चमच्यानी आणि तेजपत्ता घेतलेले आहेत 2. आलं आणि लसूण आहेत, आलं लसूण घेतलेलं आहे आणि हे जायफळ फूल आहे. सर्व मसाले छान आपल्याला भाजून घ्यायचे. कढई गरम केलेली आहे, त्यामध्ये सर्वात आधी आपण हे धणे टाकून घेऊयात. धणे थोडेसे 3-4 मिनिट आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तेल टाकायचं नाही आहे आपल्याला यामध्ये. 2 मिनिट धणे परतल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकून घेणार आहे. जिरं, काळी मिरी हे सर्व मसाले टाकून घेणार आहे. 3 ते 4 मिनिट सर्व मसाले छान खरपूस भाजून झालेले. हे सर्व मसाले आता वाटून घेऊयात आपण मिक्सर मधून. तेल छान 2 पळी तेल घेतलेलं आहे मी इथे. तेल छान तापलेलं आहे. आधी यामध्ये छान आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे. आलं लसूण पेस्ट 3 ते 4 मिनिट परतून घेतलेली आहे. त्यामध्ये हे जे आपण वाटून ठेवलेलं आहे ते टाकणार आहे आणि छान 5 मिनिट परतून घेणार आहे मंद आचेवर. छान मसाला परतला गेलेला आहे आणि हे बघा छान कडेने तेल पण सुटलेलं आहे. आता यामध्ये कांदा लसूण मसाला 1 चम्मच घेतलेला आहे मी, हा टाकणार आहे. पण तुम्ही तिखट बेतानी टाकायचं आहे, कारण कांदा लसूण मसाल्यामध्ये तिखट आहे आणि आपण मॅरिनेट करताना सुद्धा मिरची आणि तिखटाचा उपयोग केला होता. 1 चम्मच मी तिखट टाकणार आहे
आणि अर्धा चम्मच हळद आहे हे टाकणार आहे आणि चांगल्या प्रकारे 1 मिनिट फिरून घेणार आहे. छान प्रकारे हे वाटण आपलं परतून झालेलं आहे. आता यामध्ये आपण चिकन सर्व टाकून घेणार आहे. चिकन छान 35 मिनिट झाले. चिकन छान प्रकारे शिजलेलं आहे. छान तुम्ही बघू शकता छान प्रकारे तर्री आलेली आहे. आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहे, कारण मॅरिनेट मध्ये आपण मीठ टाकून घेतलेलं होतं. मस्त भरभरून सांबार टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय छान असं झणझणीत मस्त चिकन तयार झालेलं आहे आणि चिकनाला तरी सुद्धा खूप छान सुवास सुटलेला आहे. घरी जे साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्यामधूनच चिकन रस्सा छान तयार झालेला आहे. गावरानी चिकन तुम्ही सुद्धा करून बघा.